झालेल्या पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनी अर्ज मागे घेण्यासाठी आज तयारी दाखवली आणि महायुतीच्या सुदैवानं, खरं तर राष्ट्रवादीच्या सुदैवानं तो विषय आज शमलाय. पण बाकी ठिकाणचं बंडखोरीचं नाट्य आणि त्याचे आफ्टर शॉक्स आजही बसत होते. भाजप विरुद्ध संभाजीनगरातनं शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी स्वतःच्या मुलाला रिंगणात उतरवलं खरं, पण त्यांना मुलाचा अर्ज मागे घ्यावाच लागेल असं भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले. तर कोकणात मुलाविरुद्ध शिवसेनेने बंडखोरी केल्यानंतर सुनील तटकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तातडीने भेट घेतली. तिकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत गीते यांनी नाशिकमध्ये भाजपच्या बंडखोराला पाठिंब्याचं सूतोवाच केलं. त्याचवेळी रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एकही जागा मिळाली नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांवरती नाराजी व्यक्त केली. आणि तुम्हाला सांगते, या सगळ्यात एक आगळीच घडामोड घडली ती सोलापुरात. काँग्रेसच्या उमेदवाराच्या अर्जावरती सूचकाची म्हणजे जो नॉमिनेट करतो त्या उमेदवाराला त्याची सही बनावट निघाली. त्यातून भाजपने चक्क सूचकाचं अपहरण केल्याचे आरोप झाले. हे राजकीय नाट्य इतकं विकोपाला गेलं की काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे रस्त्यावरती उतरल्या. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये कमालीचा वाद झाला. थोड्याच वेळापूर्वी या प्रकरणामध्ये मोठी अपडेट आली आहे, ती मी तुम्हाला सांगणार आहे. पण सुरुवातीला आपण पाहूयात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने दुसरा प्रश्न आम्ही जो विचारलाय तो, विधान परिषद निवडणुकीत बंडखोरी शमवण्या